सुवास काय आहे? सुप्रीम कोर्ट वैदिक अनुवाद सॉफ्टवेअर. कायदेशीर कार्यवाहीमध्ये प्रादेशिक भाषेचा वापर सुलभ करण्यासाठी AI चलित भाषांतर साधन इंग्रजी दस्तऐवजांचे 11 भारतीय भाषांमध्ये भाषांतर करते. संसदेत घुसखोरी प्रकरण कोणती समिती? तर अनिश दयाल सिंग समिती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पहिल्या महिला सदस्य कोण आहेत? तर त्या आहेत फातिमा बिवी. यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. भारतातल्या पहिल्या महिला न्यायाधीश, तमिळनाडूच्या पहिल्या महिला राज्यपाल ह्या राहिलेल्या आहेत. क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्सनुसार राहणीमानाच्या गुणवत्तेत अव्वल शहर कोणते? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद. महाराष्ट्र जर घेतलं तर मग पुणे घ्यायचं. कोणत्या सांस्कृतिक घटकाय युनेस्कोचा मानवतेचा अमूल्य वारसा म्हणून मान्यता मिळालेली आहे? तर गरबा नृत्य गुजरातमधील, आणि हा 15वा घटक ठरलेला आहे. कोणत्या देशाचा भारतातील दूतावास कायमचा बंद करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे अफगाणिस्तान, कारण ते स्फोट वगैरे प्रकरण झालं होतं. समलिंगी विवाह नोंदवणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता? तर नेपाळ. जगातील सर्वात मोठ्या प्रायोगिक न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टरचे उद्घाटन कोणत्या देशात केलेले आहे? जापान. आणि त्या रिॲक्टरचं नाव आहे JT60SA. पहिल्या 4थ्या पिढीच्या अणुभट्टीचे अनावरण कोणत्या देशाने केलेले आहे? तर उत्तर आहे चीन. यामुळे गॅस कोल्ड अणुभट्ट्यांच्या युगाची नवीन सुरुवात झालेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार जगातील प्रमुख अफूस्रोत कोणता देश आहे? तर उत्तर आहे म्यानमार. महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्यातील महत्त्वाच्या शहरात पिंक रिक्षा योजना सुरू होणार आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्र राज्याची ही योजना आहे, पिंक रिक्षा योजना. मिशन ई सुरक्षा हा उपक्रम राबवण्यासाठी राज्य महिला आयोगाने कोणाची मदत घेतली आहे? तर याचं उत्तर लक्षात असू द्या, मेटा. मायक्रोसॉफ्ट, गुगल असे ऑप्शन असू शकतात, पण मेटा आहे. 500 विद्यार्थ्यांना मेटाच्या तज्ज्ञांच्या अंतर्गत मार्गदर्शन दिलं जाणार आहे. आंतर्देशीय मत्स्य व्यवसायात कोणत्या राज्याला पहिला पुरस्कार मिळाला? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश. MS धोनी कोणत्या बँकेचा सदस्य बनला आहे? SBI. भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे सुरू होणार आहे? तर उत्तर प्रदेश, सहारनपूर. जागतिक मत्स्य परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? अहमदाबाद. याची थीम आहे सेलिब्रेट द वेल्थ ऑफ फिशरीज अँड ॲक्वाकल्चर. NSTI नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची पायाभरणी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे भुवनेश्वर. प्रश्न येऊ शकतो, महत्त्वाचा आहे. MGMD काय आहे? मेरा गाव मेरी धरोहर. तर हे काय आहे? तर इथे नकाशा तयार करण्याचा आणि दस्तऐवज तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्व गावांचा. 25 नोव्हेंबर हा नॉनव्हेज डे म्हणून कोणत्या राज्यात घोषित केला गेलेला आहे? याचं उत्तर आहे UP. हिमाचल किंवा उत्तराखंड आपल्याला वाटू शकतं, पण UP उत्तर आहे. TL वासवानी यांच्या सन्मानार्थ सर्व कत्तलखाने आणि मटणाची दुकाने त्या दिवशी बंद ठेवणार आहेत. 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात कोणत्या राज्याने विजेतेपद पटकावले? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. याचं आयोजन कुठे केलं गेलं होतं? तर नाशिक. आणि द्वितीय राज्य गुजरात. फिफाची सर्वोत्तम महिला खेळाडू एतना बोनामाती. पुरुष विचारला तर मेस्सी. सर्वोत्तम फिफा पुरुष मेस्सी. 8व्यांदा त्याला हा नामांकन मिळालेलं आहे. मिशन लक्षवेध योजना कशा संदर्भात आहे? तर ही क्रीडा संदर्भात आहे, आणि 12 क्रीडा प्रकारांवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्य सरकारची ही योजना आहे. आशियातील भव्य विंग्ज इंडिया 2024चे उद्घाटन कोठे करण्यात आले? हैदराबाद. विंग्ज इंडिया नावावरून आपल्या लक्षात येतं की हवाई वाहतुकीसंदर्भात ही योजना आहे. याची थीम होती अमृतकाळात भारताला जगाशी जोडणे. भारतीय नागरिक विमान वाहतूक 2047साठी ध्येयनिश्चिती ही संकल्पना. एशियन बुद्धिस्ट कॉन्फरन्स फॉर पीस परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. थँक्यू सो मच.